निर्मळ मन. राजा ब्रह्मदत्त एक न्यायप्रिय राजा होता. त्याची प्रजा त्याला देवाप्रमाणे मानत असे. राजासुद्धा आपल्या प्रजेच्या हितासाठी सदैव तत्पर असायचा. राजाचा मुलगा चारुदत्त आता 12 वर्षाचा झाला होता. त्याला चांगले शिक्षण देण्याची गरज होती, म्हणजे तो उद्या एक चांगला राजा बनेल. राजाने प्रधानजी व इतर मंत्र्यांना दरबारात बोलवले. सगळे राजाला प्रणाम करून आपापल्या जागी बसले. राजाने सांगण्यास सुरुवात केली. आजची विशेष सभा आम्ही यासाठी बोलवली आहे की युवराज चारुदत्त आता 12 वर्षाचे झालेत. त्यांच्या शिक्षणासाठी सर्वात चांगला पर्याय काय असेल ते तुम्हा सर्वांच्या सल्ल्याने ठरवायचे आहे. प्रधानजी व इतर मंत्र्यांनी काही गुरूंची नावं सुचवली, पण मग सर्वानुमते स्वामी आत्मानंदांच्या आश्रमात युवराजाला पाठवण्याचे ठरले. प्रधानजी म्हणाले, महाराज, स्वामी आत्मानंद आहेत ना, त्यांचा आश्रम खूप मोठा आहे. शेकडो विद्यार्थी तिथे वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण घेतात. त्यांनी आत्तापर्यंत खूप विद्यार्थ्यांना शिक्षण दिले आहे. हो प्रधानजी, आमच्या मनातही तेच होतं. उद्या आपण युवराजांना घेऊन त्या आश्रमात जाऊ. जी महाराज, असे म्हणून त्या दिवशीची सभा राजाने बरखास्त केली. दुसऱ्या दिवशी सकाळी राजा, प्रधान व युवराज चारुदत्त गुरुजींच्या आश्रमात जाण्यास निघाले. त्याआधी राणीने युवराजाला ओवाळले. युवराजाने आईवडिलांना नमस्कार केला. आयुष्यमान भव. राजाने आशीर्वाद दिला. आईने आशीर्वाद तर दिलाच, पण युवराजाला जवळ घेऊन सांगितले, बेटा, गुरुच्या आज्ञेचे नीट पालन कर. जी माँसाहेब, असे म्हणून ते निघाले. त्यांना निरोप देताना राणी डोळ्यातले अश्रू लपवत होती. राजा, प्रधान आणि युवराजांचा रथ आत्मानंदांच्या आश्रमात पोहोचला. स्वतः राजा आल्यामुळे आश्रमातील लोकांची थोडी तारांबळ उडाली, पण स्वामी आत्मानंद अगदी शांत होते. त्यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. यावं राजन, प्रधानजी, युवराज, सुस्वागतम. सर्वांनी गुरुजींना प्रणाम केला. गुरुजींनी सर्वांना बसायला आसनं दिले. एका विद्यार्थ्याने त्यांना पाणी आणि फळे आणून दिली. राजा बोलू लागला, गुरुवर्य, युवराज चारुदत्तला आपण आपल्या आश्रमात ठेवून घ्यावे. त्याला सर्व प्रकारचे शिक्षण देऊन तयार करावे, म्हणजे तो उद्या एक चांगला राजा होऊ शकेल. अवश्य राजन, आपण मला ही जबाबदारी दिलीत हा मी माझा सन्मानच समजतो, गुरुजी म्हणाले. युवराजाला आश्रमात सोडून राजा व प्रधान राजधानीकडे निघून गेले. चारुदत्त तेथे राहिला, पण आश्रमात राजवाड्यासारख्या सुखसोयी नव्हत्या. शिवाय मी युवराज आहे, उद्याचा या देशाचा भावी राजा आहे, हा गर्वही त्याला होता. तो स्वतःला इतर विद्यार्थ्यांपेक्षा वेगळा समजत होता. दुसऱ्या दिवशी गुरुजींनी त्याला बोलवले. बेटा चारुदत्त, इकडे ये. चारुदत्तला वाटले गुरुजी आपल्याला काहीतरी शिकवणार आहेत, म्हणून तो धावत गेला. गुरुजींना प्रणाम करून त्यांच्या समोर बसला. गुरुजी म्हणाले, हे बघ, आजपासून आश्रमातली सगळी भांडी तू घासायची. भांडी घासायची? आणि मी? चारुदत्तने आश्चर्याने विचारले. हो बेटा, तूच घासायचीस. चारुदत्तला ते अजिबात आवडले नाही, पण गुरुची आज्ञा, मग काय करणार. तो अनिच्छेनेच भांडे घासण्याचे काम करू लागला. आश्रमात खूप विद्यार्थी होते, त्यामुळे भांडे पण खूप पडायचे. ते घासता घासता चारुदत्त अगदी थकून जायचा. रोज सकाळी गुरुजी त्याला बोलावून विचारायचे, बेटा, काल तू भांडे घासलेस, त्यातून काय शिकलास. काय शिकणार, त्यात असतंच काय शिकण्यासारखं, चारुदत्त नाराजीने म्हणाला. बरं, उद्या परत भांडे घास. चारुदत्त गुरुजींना प्रणाम करून निघून गेला. जाता जाता तो विचार करत होता, गुरुजी मला काही शिकवत का नाही आहेत. असे काही दिवस चालले. चारुदत्त रोज आश्रमातले भांडे घासायचा आणि गुरुजी त्याला बोलवून तोच प्रश्न विचारायचे,
भांडे घासताना काय शिकलास? चारुदत्त काहीतरी उत्तर द्यायचा. गुरुजी त्यांना परत तेच काम करायला सांगायचे. असेच एक दिवस गुरुजींनी त्याला बोलवले. तोच प्रश्न विचारला. भांडे घासताना काय शिकलास? चारुदत्तने अगदी नम्रपणे उत्तर दिले. गुरुजी, भांडे घासताना ते आधी आतून नीट स्वच्छ करावे लागते, मग बाहेरून. आतून चांगले स्वच्छ असेल तरच ते वापरण्यायोग्य होते. शाब्बास बेटा, आता तुझ्या नीट लक्षात आलं असेल. जसे भांड्यांचे असते तसेच आपले पण असते बेटा. माणसाचे मन आतून निर्मळ असावे लागते. नुसती बाह्य स्वच्छता करून उपयोग नाही. आधी मन साफ केले तरच तो प्रगती करू शकतो. चारुदत्त फक्त ऐकत होता. गुरुजींनी त्याला पहिला धडा शिकवला होता. ते म्हणाले, बेटा, तुझे मनही आतून असेच निर्मळ होऊ दे, म्हणजे इतर विद्यार्थ्यांसारखा तुलाही अभ्यास करता येईल आणि प्रगती करता येईल. मित्रांनो, तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व शेअर करा. आणि अशाच आणखी गोष्टी ऐकायच्या असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.